बघा मुलांनो, आपण लेसन कंटिन्यू करतोय सायन्स 2 चा फर्स्ट लेसन. इव्हॅल्युशन पर्यंत आपण आलोय. इव्हॅल्युशन म्हणजे उत्क्रांती. बघा, पूर्वीचा जो मानव होता, जो गुहेमध्ये राहायचा किंवा तो जंगलात वास्तव्य करायचा किंवा तो मंकी किंवा ऍप फॉर्मॅटमध्ये होता, त्याचं कसं उत्क्रांतीत होणं शक्य झालं आणि आजचा आधुनिक मानव तयार झाला, ते आपण इव्हॅल्युशन मध्ये शिकणार आहोत. इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज अकरिंग इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. खूप मोठ्या कालावधीमध्ये जे हळूहळू होणारे बदल आहे, त्या बदलांना आपण इव्हॉल्युशन असं म्हणतो. दिस इज व्हेरी स्लो गोइंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गॅनिझम इज अचीव. पर ही खूप हळूवार चालणारी अशी प्रक्रिया आहे पोरांनो. जसं बघा, पृथ्वीच्या निर्मितीपासून तर आज तागायत जो कालावधी गेलाय किंवा जो बदल झालाय, तो एका रात्रीतनं शक्य नाही झालेला. त्यासाठी गेलेला आहे खूप लाखो वर्षांचा कालावधी. म्हणून या प्रोसेसला स्लो गोइंग प्रोसेस असं म्हणावं लागेल. ठीक आहे. ऑल दिस स्टेजेस इन चेंजेस अकर्स इन अ व्हेरियस कंपोनंट. बरं, हे जे झालेले बदल आहेत ते अगदी खूप साऱ्या घटकांमध्ये बघायला मिळतात. रेंजिंग फ्रॉम स्टार्स अँड प्लॅनेट इन स्पेस, अगदी अंतराळातल्या ग्रहांपासून तर बायोस्फिअर प्रेझेंट ऑन द अर्थ पर्यंत, पृथ्वीवरती जे काही बायोस्फिअर आहे, जे काही वातावरण आहे, सगळे काही घटक आहेत, त्या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे हे सगळे बदल आपल्याला बघायला मिळतात. बघा, ह्या सगळ्या बदलांना आपण इव्हॉल्युशन मध्ये इन्क्लूड करू शकतो का? हो, आपल्याला ते करावं लागेल. Formation of new species due to changes in specific characters of the several generations of a living organisms as response to the natural selection is called evolution. आता पुराण इथे मध्ये नॅचरल सिलेक्शन हा शब्द अतिशय महत्वाचा आहे, की म्हणजे ज्या जमाती, ज्या प्रजाती आजूबाजूचे जे बदलतं वातावरण आहे त्याच्याशी मिळतं जुळतं घेतात, त्याच्याशी बदल करतात स्वतःच्या शरीरामध्ये, ते जे करून घेऊ शकतात ते सजीव जगतात आणि बाकीचे सगळे नष्ट होतात. हा नॅचरल सिलेक्शनचा सिद्धांत आहे, जो इव्हॉल्युशन मध्ये महत्वाचा मानला जातो. बघा, आता आपण इव्हॉल्युशन किंवा उत्क्रांती बद्दलची माहिती घेऊया. 3.5 बिलियन इयर्स अगो लाईफ हॅज बीन नॉन एक्झिस्टन्स ऑन द अर्थ. म्हणजे असं म्हणूया की 3.5 बिलियन इयर्स अगो, ती 3.5 बिलियन इयर्स कुठलाही सजीव पृथ्वीवरती एक्झिस्टन्स मध्ये नव्हता, त्याचं अस्तित्व पृथ्वीवरती नव्हतं. मग काय झालं? ऍट द बिगिनिंग देअर मे हॅव बीन ओनली अ सिम्पल एलिमेंट्स इन द ओशन ऑन द अर्थ. पृथ्वीवरती जे काही समुद्र होते त्याच्यामध्ये अगदी साधी रचना असलेले काही सजीव निर्माण झाले. सिम्पल टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम दोज. त्यापासून काही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक ज्यांचं स्ट्रक्चर अतिशय साधं होतं असे सजीव निर्माण झाले. कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक प्रोटीन अँड न्यूक्लियोटाइड, त्याचा परिणाम असा झाला की पुढे जाऊन त्याचं रूपांतर प्रोटीन आणि काही न्यूक्लिक ऍसिड मध्ये झालं. मे हॅव फॉर्म ओव्हर द लॉंग पिरियड फ्रॉम दिस सिम्पल कंपोनंट. मग अगदी साध्या घटकांपासून प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड तयार होण्यापर्यंतचा सुद्धा कालावधी हा खूप मोठा होता, प्रचंड होता. ठीक आहे. बाय द मिक्सचर ऑफ अ डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल मे हॅव बीन फॉर्म. मग हे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स एकत्र आले पोरांनो, आणि पहिली पेशी सगळ्यात आधी पाण्यामध्ये तयार झाली. ठीक. नंबर ऑफ दोज सेल्स मे हॅव इन्क्रीज. मग ह्या पेशींचं संख्येने रूपांतरण वाढत गेलं, पटीमध्ये त्या वाढत गेल्या. ऍट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स, आजूबाजूचे जे काही केमिकल बदल होते त्याचा परिणाम होता हा. देर मे हॅड बीन सम डिफरन्सेस अमंग दोज सेल्स. मग ज्या पेशी तयार झाल्या होत्या त्यांच्यामध्ये काही बदलही होते. अँड अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन सम मे हॅव शोन गुड ग्रोथ अँड सम मे हॅव पेरिश विच कुड नॉट ऍडजस्ट विथ द सराउंडिंग. ह्या तयार झालेल्या पेशींपैकी ज्या पेशी बदलत्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकल्या, त्या तग धरून राहू शकल्या, जिवंत राहू शकल्या, आणि बाकीच्या ज्या पेशींना हे शक्य झालं नाही त्या काय झाल्या? नष्ट झाल्या. आता बघा, करोड्स ऑफ स्पेसिस. आज जर पृथ्वीवरती बघायचं झालं तर प्राण्यांच्या जमाती म्हणू नका, सजीवांच्या म्हणू नका, अगदी संख्येमध्ये आहेत अनेक जमाती आपल्याला एकाच वेळेला बघायला मिळतात वनस्पती आणि प्राण्यांमधल्या. देर आर मोर दॅन करोड स्पेसिस ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स विथ अ ह्यूज डायव्हर्सिटी. अनेक सजीव तुम्हाला वेगवेगळ्या डायव्हर्सिटी मध्ये बघायला मिळतील. आता बघा, अॅनिमल डायव्हर्सिटी जर बघायचं ठरलं, रेंजेस फ्रॉम, प्राण्यांची जी विविधता आहे, अगदी युनिसेल्युलर अमिबा आणि पॅरेमेशियम, एकपेशी अमिबा आणि पॅरेमेशियम पासून, तुम्ही बघितलं असेल अमिबा एकपेशीय सजीव, बघा त्याची फिगर बघा, हा आहे पॅरेमेशियम. ठीक आहे. युग्लिना पण त्याच्यामध्ये एक असतो.
तर यांच्यापासून तर अगदी टू मॅन अँड जायंट व्हेल, तुम्ही व्हेल मासा बघितला असेल त्यापासून तर मनुष्यापर्यंत ही सजीवांमधली व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर जायंट व्हेल पण बघा, अशा प्रकारचे सजीवांची विविधता तुम्हाला पृथ्वीवरती आढळेल. द प्लांट व्हरायटी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पेसेस रेंजिंग. वनस्पतींच्या बाबतीतली व्हरायटी कशी बघणार बघा. जसं युनिसेल्युलर क्लोरेला ऐकलेला असेल तुम्ही, हा एकपेशीय वनस्पती आहे ही क्लोरेला. त्यापासून बनियांट्रिया ती भव्य मोठा असा वडा पिंपळाचे झाडं तुम्ही बघितलेले असतील. यांच्यामधली विविधता पण लक्षात येण्यासारखी असते पोरांनो. द लाईफ एक्झिस्ट ऑन द अर्थ एव्हरीवेअर. तुम्ही पृथ्वीवरती कुठेही जा, इक्वेटर म्हणजे अगदी विषुववृत्तापासून तर ध्रुवांपर्यंत, इक्वेटर पासून तर पोल्स पर्यंत कुठेही जा तुम्ही, तुम्हाला अनेक सजीव आढळतील. जसं इक्वेटर किंवा इक्वेटर टू बोथ द पोल्स, हे की नाही. आता तुम्ही जो बघितला जो सरडा, तो जमिनीवरती राहणारा आहे, आणि हे पेंग्विन्स प्राणी आहे, हे पोल्सवरती राहणार आहे, ध्रुवांवरती राहणार आहे. म्हणजे आपण कुठेही पृथ्वीवरती फिरलो तरी आपल्याला सजीव सृष्टी ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये सापडतेच. आता बघा, एअर म्हटलं की एअरमध्ये, हवेमध्ये तुम्हाला पक्षी आढळतात. ठीक आहे. त्यानंतर वॉटर, पाण्यामध्ये पण जा, अनेक प्रकारचे विविध माशांच्या स्वरूपामधली सजीव सृष्टी तुम्हाला आढळते. जमिनीवरती अनेक किडे, कृमी ते बघायला मिळतात. कधी कधी दगडांवरती पण शैवाळ उगवलेलं तुम्ही बघतात. हे सुद्धा काय आहे, एक प्रकारचं सजीवांचे अस्तित्व दाखवणारे हे सगळे घटक आहेत. ह्युमन्स हॅव शोन क्युरियोसिटी अबाउट ओरिजिन ऑफ लाईफ. बघा, मनुष्य आज जरी किती आधुनिक जगात जगत असला तरी पृथ्वीची जे ओरिजिन आहे, पृथ्वीचा उगम आहे किंवा सजीव सृष्टीचा उगम पृथ्वीवरती कसा झाला असावा याबाबतचे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये आहेत. ते कुतूहल आजही त्याच्या मनात आहे. अँड रिझन फॉर सच अ ग्रेट डायव्हर्सिटी इन द प्रेझेन्स ऑन द अर्थ सिन्स एन्शियंट टाइम. आणि हा प्रश्न त्याला आज नाही पडलेला, अगदी प्राचीन काळापासून पडलेले हे प्रश्न आहेत. डिफरंट थेअरीज अबाउट ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ हॅव बीन प्रपोज टिल टुडे. मग बघा, दरम्यानच्या काळामध्ये अनेक शास्त्रज्ञ आले, अनेक विचारवंतांनी त्यांचे सिद्धांत मांडले, आणि काही थेअरी त्यांनी काय केलेलं आपल्या समोर इंट्रोड्यूस केलाय. ऑफ विच थेअरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन ऍक्सेप्टेड. तर एक थेअरी आहे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग थेअरी म्हणून, ती सगळ्यात जास्त ऍक्सेप्ट केली जाते. आता बघा, अकॉर्डिंग टू दिस थेअरी, ही थेअरी काय सांगते बरं. फर्स्ट लिव्हिंग मटेरियल दॅट इज प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म इन ओशन. सगळ्यात पहिल्यांदा जे लिव्हिंग मटेरियल आहे ते कुठे तयार झालं, तर ते पाण्यात तयार झालं. इन ड्यू कोर्स ऑफ टाइम, मग परत दरम्यानच्या काळामध्ये काय झालं, त्यांच्यापासून युनिसेल्युलर एकपेशीय सजीव निर्मिती झाली. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर्स इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ह्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये पण हळूहळू बदल होत गेले, चेंजेस होत गेले, आणि त्यांच्यापासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक ऑर्गॅनिझम्स तयार झाले. त्यांचं स्ट्रक्चर अतिशय जटिल गुंतागुंतीचं असं होतं. जसं उदाहरणार्थ ह्युमन बेईंग घ्या. ठीक आहे. आणि हे जटिल गुंतागुंतीचे सजीव मग पुढे काय झाले, अस्तित्वात आले. तिथून पुढे मनुष्य तयार झाला. इट लुक्स प्रोलॉंग पिरियड ऑफ 300 करोड ऑफ इयर्स. ह्या सगळ्या गोष्टीला पोरांना जवळपास 300 करोड वर्षांचा प्रचंड मोठा कालावधी जावा लागला आहे. इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. बघा पोरांनो, उत्क्रांतीच्या बाबतीमध्ये आपण अभ्यास करतोय. ठीक आहे, मी सांगते तुम्हाला की उत्क्रांती अशी झाली, ह्या पद्धतीने झाली, पण याचे काही पुरावे आहेत का की ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवून हो असं म्हणू शकतो की हा खरंच आपले जे पूर्वज होते त्या पूर्वजांपासून आपण इव्हॉल्व्ह झालोय, पूर्वजांपासून आपण तयार झालोय, हे सांगणारे काही सिद्धांत आहेत का. तर बघा, collective thinking upon all the above mentioned theories implies that evolution is everlasting process of changes. म्हणजे आपण असं म्हणूया की इव्होल्युशन ही कधीही, म्हणजे आज तागायत सुरू असलेली, आजही सुरू असलेली प्रोसेस आहे, भविष्यातही ती सुरूच असेल, अशी ही इव्होल्युशनची प्रोसेस आहे. However, it needs proofs to prove. मग हे सगळं बघण्यासाठी आपल्याला यासाठी काही सिद्धांताचे पुरावे लागतील. फॉलोविंग आर व्हेरियस प्रूफ्स. तर बघूया आपण पोरांनो इव्हॉल्युशनचे काही इव्हिडन्सेस बघूया. पहिला आहे मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. आता मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस बघताना मी तुम्हाला काही पिक्चर्स तुमच्या समोर ठेवले, काही प्राण्यांची चित्रे बघा. व्हेरियस ॲनिमल्स लाईक स्ट्रक्चर बघा, त्यांच्या तोंडाची रचना बघा, डोळ्यांची रचना बघा, पोझिशन ऑफ आय बघा, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल, त्याला आपण नाकपुड्या म्हणतो, नाकपुड्यांची रचना बघा, त्यांचे इयर पिन्ना म्हणजे बालते बाह्य कर्ण जे असतात, हलणारे जे प्राण्यांमध्ये असतात, त्यांची रचना बघा. अँड थिक्स डिस्ट्रीब्युटेड हेअर ऑन द बॉडी, आणि त्यांच्या शरीरामध्ये असलेलं जे केसांची रचना म्हणा आहे ना, ती थिक आहे.
ठीक आहे, आर सीन इन ॲनिमल, हे सगळं त्या प्राण्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते. प्राणी वेगवेगळे आहेत रचनासारखी, वेअरएज सिमिलॅरिटीज इन द कॅरेक्टर्स. आता प्लांट्स मध्ये बघूया आपण. आता 3 वेगवेगळ्या वनस्पतींची झाडं आहेत बघा, प्रत्येकाच्या रचनेत बघा, लीफ बघा, प्रत्येकाचं पान बघा. ठीक आहे, त्यानंतर लीफ व्हेनिएशन, त्या पानांवरती असलेला शिरा विन्यास आपण ज्याला म्हणतो, शिरा बघा, त्यांची रचना बघा, है ना. लीफ पेटल्स, पानाला जोडलेले दांडे बघा. अकर इन केस ऑफ प्लांट, हे सगळेच्या सगळे कसे सापडतात, सारखे. म्हणजे वनस्पती सुद्धा कदाचित एकाच प्राथमिक सजीवापासून काय झालेले आहेत, तयार झालेले असतील. दिस इंडिकेट्स दॅट देर आर सम सिमिलॅरिटीज इन दोज ग्रुप्स अँड हेन्स इट प्रूव्ह दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम अँड मस्ट हॅव कॉमन एन्सेस्टर. यावरनं लक्षात येतं की आपले पूर्वज कसे असावेत, तर हे सारखेच असावे. हा होता मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स. सेकंड वन आहे अॅनाटॉमिकल इव्हिडन्स. हा काय सांगतो पोरांनो, हा सिद्धांतही खूप व्यवस्थित समजून घेण्यासारखा आहे. इफ यू केअरफुली बघा, पिक्चर बघा, काय काय केलेलं आहे बघूया आपण. आता वरवर जर बघितलं तर ह्या चित्रांमध्ये जसं माणसाचा हात दिलेला आहे, व्हेल माशाचं एक पर आहे, है ना, पक्षी एक बॅट आहे, कॅट आहे, है ना. आता वरवर बघता ह्या अवयवांमध्ये काहीच सारखेपणा नाहीये. सुपरफिशियल सिमिलॅरिटीज काहीच सापडत नाही आता आपल्याला. जसं ह्युमन हँड आहे, कॅट्स 4 लेग आहे, फ्लिपर ऑफ व्हेल आहे आणि पॅटागम ऑफ बॅट आहे. ठीक आहे, ह्या अवयवांचा आपण येथे विचार करतोय. सिमिलरली यूज ऑफ ईच ऑफ दिस स्ट्रक्चर इज डिफरंट. ह्या प्रत्येक प्राण्याला, ह्या प्रत्येक अवयवाचा उपयोग सुद्धा वेगवेगळा आहे पोरांनो. जसं मनुष्य हाताचा वापर वेगळ्या गोष्टींसाठी करतो, कॅट पायाचा वापर वेगळ्या गोष्टींसाठी करते, म्हणजे ती चालण्यासाठी करते. फ्लिपर आहे वेलचे, ते त्याला पोहण्यासाठी मदत करता. पॅन्टिगम आहे बॅटचे, ते त्याला उडण्यासाठी. म्हणजे प्रत्येकाचा स्ट्रक्चरही वरवर पाहता कसं आहे, वेगळं आहे आणि प्रत्येकाचं फंक्शन पण कसं आहे, वेगवेगळं आहे. मग आता यात काय सांगता येईल बरं आपल्याला. सिमिलरली यूज ऑफ ईच ऑफ दिस स्ट्रक्चर इज डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह अॅनिमल्स. पण आता यांचं जर स्कॅलेटल तुम्ही चेक केलं, तुमच्या समोर दिसतंय बघा, ह्युमन हँड चेक करा, फ्लिपरचा व्हेल चेक करा, पॅन्टेगमचा बॅट आणि कॅटचा 4 लेग. त्यांच्या जॉईंट्स मध्ये पोरांनो स्पेसिफिक ठिकाणी जे जॉईंट आहेत ते सारख्याच ठिकाणी असलेलं आपल्या लक्षात येतं. हवेवर देर इज सिमिलॅरिटी इन द स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बोनी जॉईंट्स इन ऑर्गन्स ऑफ ईच ऑफ दोज अॅनिमल्स. या सगळ्या प्राण्यांच्या हाडांच्या जोडणीमध्ये सिमिलॅरिटीज असलेलं लक्षात येतं. यावरनं सुद्धा लक्षात येतं की आपण सगळे एकाच एन्सेस्टर पासून. धिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दोज अॅनिमल्स मे हॅव कॉमन एन्सेस्टर. ह्या सगळ्या प्राण्यांचा सजीव जो प्राचीन जो सजीव असेल, है ना, पूर्वज असेल, तो कसा असेल, एकच असेल. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. बघा, तुम्हाला समोर एक चित्र दिसतंय, त्यात बऱ्याचशा गोष्टी, जसं मोठ्या आतड्याला तुम्ही अपेंडिक्स नावाचा अवयव ऐकला असेल. समोर जे एकदम फ्रंटला दिसते ते माकड हाड आहे. डोळ्यामध्ये विशिष्ट ठिकाणी काही स्नायू आहेत बघा. अक्कलदाढ दिसते आणि कानांचे काही स्नायू आहेत, त्यांची चित्र दिले. हे सगळ्या अवयवांना वेस्टिगियल ऑर्गन असं म्हणायचं. मराठीमध्ये त्याला अवशेषांग असं म्हटलं जातं. आता हे अवशेषांग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, त्याचे डेफिनेशन बघा. डिजेनरेटेड और अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड वेस्टिगल ऑर्गन. इट मीन्स व्हॉट, जर एखाद्या सजीवामध्ये काही अवयव हे पूर्णपणे विकसित झालेले नसतात किंवा ते आत्ता असताना सुद्धा ते त्याच्या उपयोगाचे नसतील, तर अशा अवयवांना वेस्टिगल ऑर्गन किंवा अवशेषांग असं म्हटलं जातं. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यू और ऑर्गन्स फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. बऱ्याचदा काही सडन डेव्हलपमेंट होतात, नवीन टिश्यू बदलतात आणि ते हे जे काही बदल आहेत ते बऱ्याचदा अचानक स्वीकारणं शरीराला शक्य नसतं. इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. म्हणून आहे त्या अवयवामध्ये हळूहळू काय व्हायला लागतात, बदल व्हायला लागतात किंवा तो हळूहळू कमी व्हायला लागतो, हळूहळू त्याचा ऱ्हास व्हायला लागतो. मोस्टली स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन. म्हणजे एखादा अवयव एखाद्या प्राण्याच्या बाबतीत उपयोगी असेल, मात्र तो दुसऱ्याच प्राण्याच्या बाबतीत तो युजलेस सुद्धा असू शकेल. हे पण लक्षात घ्या. ठीक आहे, बघा, जसं however same structure under different situation may become useless or even harmful. जसं काही प्राण्यांच्या बाबतीमध्ये काही अवयव त्यांना घातक सुद्धा असू शकतात,
बरोबर आहे. जसं उदाहरणार्थ जसं बघा पाल आहे किंवा काय आहे. आता पालीच्या बाबतीमध्ये एक सापसुरळी दिसते, तिला पाय नाहीये. ठीक आहे. मग आता मगरीला असलेले पाय हे सापसुरळीसाठी युजलेस झालेले, किंवा सापसुरळीला जे पाय बघा ते अगदी नगण्य आहे, ते दिसेनासे झालेले. हळूहळू ते काय झाले, विकासाच्या काळामध्ये दिसेनासे झालेले आपल्याला सापडतात. या अवयवांना म्हणायचं वेस्टिगल ऑर्गन. सच स्ट्रक्चर बिगिन्स टू डिजेनरेट अंडर सच सिच्युएशन ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. मग हळूहळू हे ऑर्गन कुठल्या प्रिन्सिपलने डिजेनरेट होता, तर नॅचरल सिलेक्शनचा जो प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलने हळूहळू अवयव नष्ट व्हायला लागतात. इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर फॉर स्ट्रक्चर टू डिसअपियर. एखादा प्राण्याच्या शरीरातला असलेली रचना डिसअपियर होण्यासाठी, नष्ट होण्यासाठी पोरांनो हजारो लाखो वर्षाचा कालावधी हा जावा लागत असतो, हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. सच ऑर्गन्स आर सीन इन डिफरंट फेजेस डिसअपियर इन डिफरंट एनिमल. वेगवेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांच्या बाबतीत हे अवयव नष्ट झालेले आहेत. Such organ, though non-functional in certain organism, it may be functional in other organism, that it is not vestigial in other organism. मी जसं मगाशी सांगितलं की एक अवयव एका प्राण्याला युजफुल आहे, तो दुसऱ्या प्राण्याच्या बाबतीत युजफुल असेलच असं नाही. त्यावेळेला तो त्याला म्हणजे जो उपयोग करतो त्याच्यासाठी तो वेस्टिगल ऑर्गन नाही, हे लक्षात घ्या. त्याचं अतिशय उत्तम उदाहरण दिलंय त्यांनी अपेंडिक्स. मोठे आतडे संपल्यानंतर एक असा शॉर्ट पार्ट दिसतो बघा, दॅट इज कॉल्ड अपेंडिक्स प्रोजेक्ट फ्रॉम द ब्लाइंड एंड ऑफ. त्यालाच आपण सेवम असं पण म्हटलं जातं. ॲज अ नॅरो वर्म लाईक ट्यूब आहे छोटीशी. ठीक आहे. लार्ज इंटेस्टाईनचा एंड पार्ट म्हटलं त्याला तरी चालेल. अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन. आपल्यासाठी पोरांनो हे काहीही उपयोगाचं नाहीये. मग अपेंडिक्स अशा प्राण्यांसाठी उपयुक्त असतो जे हिरवा पाला खातात, त्याच्यामध्ये सेल्युलोज पचवण्याची ताकद असण्यासाठी, सेल्युलोज पचवण्याकामी हा अपेंडिक्स त्यांना मदत करतो. पण मनुष्य उत्क्रांतीच्या काळामध्ये अन्न शिजवून खायला शिकला, त्याच्यामुळे अन्न पदार्थातला सेल्युलोज त्याला पचवण्याची गरज नाही, म्हणून आता त्याला अपेंडिक्स उपयोगी ठरत नाही. इट इज युजफुल अँड स्मॉल फुल्ली फंक्शनल इन ऑर्गन्स इन रुमिनंट. म्हणजे रवंथ करणारे प्राणी गाई म्हशी त्यांच्यासाठी तो अवयव उपयोगी ठरतो. त्यानंतर आहे इयर पिन्ना, बाह्य हलते कर्ण मराठीतनं म्हणतात बघा. हे प्राणी कसे ते हलवतायत म्हणून त्यांना इयर पिन्ना. आर युजफुल इज मंकीज, डॉग अँड कॅट्स फॉर द मुवमेंट ऑफ इयर पिन्ना. आपल्या याच्यात पण आहे पोरांनो कानांच्या अवयवांमध्ये, मग त्याचा आपल्याला काही उपयोग आहेत का, नाही, आणि म्हणून ते आपल्यासाठी कसे ठरलंय, वेस्टिगल ऑर्गन आहेत असं आपण म्हणूया. व्हेरियस वेस्टिगल ऑर्गन्स लाईक टेलबोन, आपण माकड हाड म्हणूया, विजडम टीथ, अक्कलदाढ, बॉडी हेअर, शरीरावरचे केस म्हणूया, हे सगळे ह्युमन बेइंग साठी वेस्टिगल ऑर्गन किंवा वेस्टिगल पार्ट्स आहेत. व्हेरियस वेस्टिगल ऑर्गन्स बघा त्यांनी दिलेले आहे तुम्हाला प्रत्यक्ष. कानाचे काही अवयव आहेत, कानाचे काही स्नायू आहेत, इयर मसल ते वेस्टिगल आहे. अपेंडिक्स वेस्टिगल आहे, हे की नाही. टेलबोन, अक्कलदाढ, हे सगळं काय आहे, वेस्टिगल ऑर्गन आहे. त्यानंतर जातो आपण पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्स. शरीरशास्त्रीय, आपण पॅलेंटॉलॉजिकल ज्याला आपण म्हणतो की हजारो लाखो वर्षापूर्वी जे सजीव काढले गेलेले आहे ना, त्यांच्या अभ्यासातनं जे इव्हिडन्स आपल्याला मिळालं आहे बघा. आता आपली जी पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीला नाऊ धिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ. आता ह्या इव्होल्युशनचं किंवा ह्या गुणधर्माचं जे सिक्रेट आहे ते पृथ्वीच्या पोटात लपलंय. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट ब्युरिड ड्यू टू द डिझास्टर लाईक. बघा बऱ्याचदा असं मानलं जातं की फार डायनासोर सारखे प्राणी होते पोरांनो पृथ्वीवरती, तर फार पूर्वी कदाचित पूर आला असेल, भूकंप झाला असेल खूप मोठा, किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाला असेल आणि त्याच्यामध्ये हे महाकाय प्राणी काय झाले, सगळे जमिनीखाली गाडले गेले आणि त्यांचे अवशेष फक्त काय राहिले, आता फक्त त्या जमिनीखाली शिल्लक राहिले आहे. रिमेन्स अँड इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड, है ना. म्हणजे ज्यांचं आपण त्याला काय म्हटलं तर